धावत्या रेल्वेत गांजाची अवैधरित्या तस्करी करणारे, विक्री करणारे, गांजा खरेदी करणारे परराज्यातील गुन्हेगार यांना पकडून गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांना यश आले आहे। 17/11/2023 रोजी रेस्क्यू डॉग स्क्वॉड हे नागपूर रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना आंध्र प्रदेश एक्सप्रेस आली असता ही गाडी चेक करीत असताना तेथे निळ्या रंगाची बेवारस बॅग आढळून आली। त्याची तपासणी केली असता त्यात 3 नग खाकी रंगाचे सेलोटेपने चिटकवलेले बंडलमध्ये अंमली पदार्थ गांजा एकूण किंमत 2,34,315 रुपयांचा माल रेल्वे पोलीस स्टेशन नागपूर येथे हजर करून गुन्हा नोंदविण्यात आला। त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूरच्या टीमने कौशल्यपूर्ण तपास करून यातील गुन्हेगार राहुल कुमार वल्द अनिल राय वय 30 वर्ष राहणार बिहार, भगवान खारा पिता पदालम खारा वय 35 वर्ष राहणार ओडिसा यास नक्षलग्रस्त भाग ओडिसा राज्यातून चंदन चौहान पिता राम भवन चौहान वय 22 वर्ष राहणार दिल्ली यास दिल्ली येथून मोठ्या शिताफीने स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला। तसेच गुन्ह्यात एकूण किंमत 3,14,315 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे। याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। सदरची कार्यवाही डॉक्टर अक्षय शिंदे पोलीस अधीक्षक, पांडुरंग सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग नागपूर यांच्या मार्गदर्शनात विकास कानपिल्लेवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या सूचनेनुसार टीम गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भीमटे आदींनी केली आहे।